नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपल्याला खणीवर जायचं होतं, त्यामुळे सगळ्यात पहिले आपण उठून तयारी केली, पण हा पाऊस बघून ना अजिबात इच्छा नव्हती की घरातून बाहेर पडेन। या पावसाचं वाटतं कॅलेंडर बिघडलंय, महिना चाललाय नोव्हेंबर आणि पडतोय जुलै सारखा। आता पाऊस पडू दे नाही तर बर्फ पडू दे, कामं काय पावसासाठी आणि बर्फासाठी थांबणार नाहीत। तर आज खणीवर जाण्याचं कारण असं होतं की आपल्या खणीवरच्या पाण्याच्या पंपाचा स्टार्टर जळाला होता। आता जे काय आपल्याला रिप्लेस करायचं होतं त्यासाठी आपल्याला नवीन सामान घेतलं पाहिजे होतं, तेच घेण्यासाठी आपण कुडाळमध्ये आलो होतो या बिल्डिंगमध्ये। इथे आपण जे आपल्याला पाहिजे होतं ते सामान घेतलं आणि सरळ निघालो आपल्या पुढच्या वाटचालीस। आणि तसं एवढ्या सकाळी ना आपल्या घरातलं कोण लवकर उठत नाहीत, कारण आपल्यासारखीच सगळेजण रात्री लेट झोपतात, त्यामुळे आपल्याला सकाळी नाश्ता सुद्धा लवकर भेटण्याची शक्यता कमी असते। आणि आपल्याला लागली सुद्धा होती भूक, म्हटलं कालचा प्रोटीन बार आहे आपल्याजवळ, तोच खात खात जाऊया। तिथे पोहोचल्यावर बघितलं आपलाच डंपर आता भरून खाली उतरत होता आणि दुसरा डंपर आपला नुकताच भरायला लागला होता। मग म्हटलं ज्या कामासाठी आपण आलोय ते पूर्ण करूया। खाली गेलो आणि बघितलं काय जळालंय नक्की ते। आता खराब होण्यामागचं कारण तर काय कळालं नाही, पण नुकसान तर झालंय खरं। म्हटल्यावरती विचार करून काय ते परत येणार नाहीये। सो फायनली नवीन सामान दिलं आणि आपण रिटर्न आलो आपल्या हॉटेलवरती पोहोचलो आणि बघितलं वाटेवरती दगड पडलेला होता। म्हटलं आपल्याच गाडीला लागायचा, तर म्हटलं त्याला सगळ्यात पहिला बाजूला करूया। सो फायनली असा होता आजचा आपला दिवस। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।